प्रेक्षक हो, मतदार यादीमध्ये तुमचं नाव कायम राहील यासाठीची प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली का? कारण ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आज संपली. पण या मुदतीमध्ये महाराष्ट्रातल्या सुमारे 2 कोटी मतदारांपर्यंत निवडणूक आयोग पोहोचलाच नसल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. ही प्रक्रिया करण्यासाठी BLOंनी घरोघरी जाणं गरजेचं असताना हे अधिकारी केवळ भाजपच्या कार्यालयामध्ये बसून राहत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित असणाऱ्या या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळामध्ये सध्या काय सुरू आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. रोहित पवारांनी रविवारी केलेल्या या आरोपांनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात SIR प्रक्रिया राबवणारे BLO लोकांच्या घरी जाण्याऐवजी भाजप कार्यालयात तळ ठोकतात आणि भाजपनं बनवलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं मतदार निवडले जातात असा आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली. भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, कॅटेगरी बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व BLO आहेत, बहुतांश BLO हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले पाहिजे ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असणारे पुरावे आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR ची मुदत आज संपली. मात्र अजूनही 1,80,00,000 लोकांचा सर्वेच झाला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवारांनी या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली. अनेक अडचणी SIR मध्ये तिथे येत आहेत. त्या अडचणीबाबत तिथे असणाऱ्या CEOंना आम्ही बोलणार आहोत. त्याच्याचबरोबर 1,80,00,000 लोकांचा सर्वे अजून तिथं राहिलेला आहे. नाही त्याच्यामध्ये इश्यूज आलेले आहेत. एक तर त्याच्या का डिले होतोय हे आम्ही समजून घेणार आहोत आणि मग जी डेट एक्सटेंड करायला पाहिजे, कारण का एवढ्या लोकांचा जर अजून सर्वे राहिला असेल तर मग कुठं ना कुठेतरी डेट सुद्धा वाढून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. हाही मुद्दा आम्ही तिथं बोलणार आहोत. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप 3 वर्ष आहे. असं असताना मतदानाच्या मूलभूत अधिकाराशी संबंधित असणाऱ्या या प्रक्रियेला डेडलाईन ठेवण्याची गरजच काय असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. या डेडलाईनमुळे BLOंची होणारी घाई आणि भाजपच्या सॉफ्टवेअरमुळे प्रक्रियेत होणारा हस्तक्षेप या दोन्ही मुद्द्यांवर रोहित पवारांनी बोट ठेवलाय. या BLOंना टार्गेट दिले, काही झालं तरी तुम्ही 100% एनरोलमेंट करून घ्या, नाही तर 100% व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांना ते शक्य नाही. मग ते काय करतात की एका ठिकाणी कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून ते टेबल सर्वे करतायत. कोण देते तर भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. ते कुठून काढतायत माहिती, तर अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर त्यांनी जे केलंय त्याच्यातून त्यांनी माहिती काढली. आता आमच्याकडे मोठ्या मोठ्या याद्या 288 मतदारसंघाच्या 2024ला कुणी मतदान केलंय, त्यानंतर या जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणी केलंय, महानगरपालिकेला कुणी केलंय. 24 तारखेला यांच्याकडनं पहिली प्री यादी येणार आहे. आमच्याकडे असणाऱ्या याद्या त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी रोहित पवारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली नाही तर पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतील असा दावा रोहित पवारांनी केला. 2 कोटी लोकांचं नाव हे महाराष्ट्राच्या इलेक्शन यादीमधून त्या ठिकाणी आता काढण्यात आलेलं आहे, कारण का त्यांच्याकडनं माहिती ही मिळाली नाही असं इथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक आकडा होता डिलीटेड, जो मी आता 2 कोटीचा सांगितला डिलीटेड, पण त्यांनी तिथं एक 40 लाखाचा आकडा असा ठेवला होता अॅनोमलीज. हे उद्या जाऊन या 7,70,00,000पैकी काही लोक असेही निघणार आहेत, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते. आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो. याच फॉर्मच्या माध्यमातून लाखो बोगस मतदार जे आहेत ते यादीत समाविष्ट केल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे संपूर्णपणे या प्रक्रियेवरतीच रोहित पवार यांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय. की जे मृत्यू झाला असं तुम्ही सांगताय, उद्या जर तशी व्यक्ती आपल्याला सापडली की मृत्यू नाही झाला पण तो माणूस आहे, तर म्हणजे फॉर्म 6 भरू शकता. त्यानंतर मग ॲब्सेंट नाही तर अनट्रेसेबल आहे, फॉर्म 6 भरू शकतात. परमनंटली शिफ्टेड फॉर्म 6 भरू शकतात. म्हणजे शुद्धीकरण तुम्ही यादीचं जे करायचं म्हणत आहात, पण उद्या जाऊन फॉर्म 6च्या माध्यमातून
इतर लोकांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. तर रोहित पवारांच्या या दाव्याचं समर्थन करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मतदार यादी शुद्ध असण्याची गरज व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही कार्यकर्त्यांसाठी 10% मतं वाढवा. आपल्या देशामध्ये दरवर्षी लोकसंख्या वाढ ही 0.9% असते नैसर्गिक. 5 महिन्यामध्ये 0.5% वाढेल. तुम्ही 10% कुठून म्हणताय? 10% कशी झाली तर 10% त्यांनी आपल्या RSSच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना 2-2, 4-4, 10-10 वेळेला नावं नोंदवायला सांगितली आणि त्या लोकांनी 2-2, 4-4, 10-10 मतदान केलेलं आहे शाई पुसून. माझ्या मतदारसंघामध्ये 58,116 मतं दुबार आलेली मी यादी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर शिंदेच्या शिवसेनेनंही या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. जवळजवळ आज 17 तारीख SIRची शेवटची तारीख आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे, अजून त्याला वेळ मिळावा, एक्सटेन्शन मिळावं. कारण नवीनच पद्धती असल्या कारणानं एकदमच सर्वसामान्य मतदारांना त्याची माहिती कळलेली नसल्या कारणानं थोडीशी जर मुदत झाली तर SIRमध्ये चांगल्या प्रकारे अजूनही नोंदणी होऊ शकते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना मात्र रोहित पवारांच्या दाव्यात तथ्य वाटत नाही. नाही, मला काय तसं वाटत नाही, कारण मी माझ्या विधानसभेचा फार मायन्युटली अभ्यास करतोय. ज्यांची डबल नावं आहेत, ज्यांचं 2002चे पुरावे नाहीत किंवा ज्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत, असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे. जर आपले BLA लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटते हा धोका फार वाढणार नाही. आणि मला वाटते जर जागरूक लोकप्रतिनिधी हे आपापलं काम चांगल्या पद्धतीने करतात. रोहित पवारांच्या सर्व आरोपांचं भाजपनं खंडन केलंय. विशेषतः भाजपनं वेगळं सॉफ्टवेअर तयार केल्याच्या आरोपाचा समाचार घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांना पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिलाय. तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना. त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे. SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहे. मतदानाचा अधिकार मिळणं आणि त्यासाठी मतदार यादीत नाव कायम राहणं हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांमागे पक्षीय राजकारण असेल असं गृहीत धरलं तरी त्या पलीकडे प्रत्येक नागरिकानं या मुद्द्यांचा बारकाईनं विचार करणं आवश्यक आहे. मतदान करणं हे जसं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे मतदार यादीत आपलं नाव असल्याची खातरजमा करणं हे देखील कर्तव्य मानायला हवं. 1.5 कोटींपेक्षाही अधिक मतदारांपर्यंत अजून यंत्रणा पोहोचलेली नाही. त्यामुळे आता या प्रक्रियेला मुदतवाढ मिळते का आणि मुदतवाढ मिळाली तर BLO पक्षाच्या कार्यालयात न बसता घरोघरी जात शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचतात का याकडे लक्ष असणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.